गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, जर आपण काल रात्री घडलेल्या घडामोडी पाहिल्या तर आपल्याला थोडासा पॉझिटिव्ह वाईब आता यायला सुरुवात झाली. तर ती कशामुळे ते आपण जाणून घेऊयात. सगळ्यात सुरुवातीला काल रात्री US मार्केट हे पॉझिटिव्ह क्लोज झालेलं आहे. फार जास्त नाही, परंतु फ्लॅट टू पॉझिटिव्ह असं आपण म्हणू शकतो. परंतु थोडंसं जरी पॉझिटिव्ह क्लोज झालेलं असेल तरी त्याच्यामागे बरेचसे रिझन्स आहेत. मेनली रिझन आहे त्या म्हणजे दोन. यातलं सगळ्यात पहिलं रिझन म्हणजेच की काल रात्री USचे जे काँग्रेस आहे तर त्याच्यासमोर जे त्यांच्या रिझर्व्ह बँकेचे जे चेअरमॅन आहेत तर त्यांनी हे दिलं, स्टेटमेंट दिलं आणि स्पीच दिलं. म्हणजे आत्तापर्यंत जे काही झालेलं आहे तर त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन त्यांनी ऑफिशियली काँग्रेसला दिली, म्हणजे त्यांच्या सभागृहाला दिली. तर मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जून महिन्याचा जो इन्फ्लेशन डेटा आहे तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा कमी झालेला आहे. म्हणजे इन्फ्लेशन USमध्ये CPI म्हणजे कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन जे आहे तर ते कमी झालेलं आहे आणि शिवाय कोर इन्फ्लेशन देखील बऱ्यापैकी अंडर कंट्रोल आहे. त्यामुळे काय झालं की नेक्स्ट मंथमध्ये जी काही FOMCची मीटिंग होणार आहे तर त्याच्यामध्ये त्यांची जी सेंट्रल बँक आहे तर ती जी रेट हाईक करणार होती त्याची जी पॉसिबिलिटी ऑलमोस्ट 86% गेली होती तर ती आता डाऊन होऊन 50% आलेली आहे. त्या म्हणजे ही गोष्ट आपल्या मार्केटसाठी चांगली आहे, स्पेशली इमर्जिंग मार्केटसाठी. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्पनं जसं मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं की आम्हाला पर शिपमेंट 20% फीज पाहिजे, कारण आम्ही फार खर्च करून तुमचं हॉर्मोज जे आहे तर ते सेफ ठेवतो आहे. आता ॲक्च्युली त्याच्यामध्ये सेफ काही राहीच आहे तरी ते सांगतात. पण त्यानंतर त्यांनी काल पुन्हा ट्विट केलं. त्यांनी असं सांगितलं की जे गल्फमधले जे काही देशांचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ब्लॉकेड लावा, जे काही 20% फीज घ्यायचं म्हणताय तर ते घेऊ नका. त्यापेक्षा आम्ही अमेरिकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, अमेरिकन कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. तर अशा पद्धतीचं डील डोनाल्ड ट्रम्प यांना दिल्यामुळे त्यांनी ते जे काही 20% ते फीज घेणार होते तर ते त्यांनी ड्रॉप केलेलं आहे. हां, परंतु ब्लॉकेड मात्र अजूनही आहे आणि हॉर्मोजमधनं कुठल्याही प्रकारचं तेल जे आहे तर ते येत जात नाही आहे. परंतु सध्या LNGची डिमांड ही युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागली आहे आणि युरोपमधलेच देश आपसातच कॉम्पिटिशन करून ज्याला मिळेल ते आणि जिथनं मिळेल ते आणि ज्या प्राईजला मिळेल तिथनं LNG परचेस करत आहेत. त्यामुळे युरोपमध्ये इन फ्युचर इन द सेन्स नेक्स्ट मंथमध्ये थोडंसं इन्फ्लेशन इन्क्रीज होण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु त्याला सध्या मार्केटनं म्हणजे पूर्ण वर्ल्ड मार्केटनं इग्नोर केल्याचं दिसतंय. परंतु तो एक फॅक्टर नक्कीच आहे. जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली फ्लॅट टू पॉझिटिव्ह असेच आहेत. आणि जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 20 ते 30 पॉईंट पॉझिटिव्ह ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. जर आपण FISDAचा डेटा जर कालचा पाहिला तर FISनं त्यांचं सेलिंग प्रेशर कमी केल्याचं पाहायला मिळते. जे परवा 3,000 कोटी रुपयांचं सेलिंग त्यांनी केलं होतं मॅसिव्ह, तर काल ते 700 कोटीपर्यंत खाली आलं. त्यानंतर जर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स जर पाहिले तर त्यांनी ऑलमोस्ट 3,000 कोटींचं काल बाईंग केल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे एकंदर जर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आज. परंतु आपले USमध्ये जे ADR काम करत आहेत तर एवढं सगळं होऊनसुद्धा आपले बँकिंग आणि IT ADRs दोघेही डाऊन क्लोज झालेले आहेत. परंतु त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला आपल्या गिफ्ट निफ्टीमध्ये दिसत नाही आहे. म्हणजे मोस्टली मग तिथे प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे ती गोष्ट घडलेली असू शकते. तर मग पाहूयात काय होतं ते. जर आपण टेक्निकल जर पाहायचं झालं तर 24,000ला काल डिफेंड करण्यात आले बुल्सकडनं आणि पुट रायटिंगसुद्धा 24,000वरती खूप जास्त आहे. त्यामुळे जर आज मार्केटमध्ये 24,000 पुन्हा डिफेंड होऊ शकला तर त्याचा पुन्हा आपल्याला पॉझिटिव्ह न्यूजसाठी फायदा होऊ शकतो. म्हणजेच काय, मोस्टली मार्केट अपसाईडला 24,200, डाऊन साईडला 24,000 या रेंजमध्ये मोस्टली राहण्याची पॉसिबिलिटी आहे. तर मग होप्सो पाहूयात काय होतं ते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.